दक्षिण मध्य रेल्वेच्या चंद्रपूरमधील विहीरगाव स्टेशनजवळ मालगाडीचे डबे घसरल्याची घटना घडली आहे आणि या अपघातामुळे दक्षिणेच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे। पहाटे 4च्या सुमारास हा अपघात घडलेला असून यामुळे काझीपेठ बल्लारशहा सेक्शनमधली वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे, तर अनेक गाड्या वळवण्यात आल्यात। सारंग पांडे आपल्यासोबत आहे। सारंग, सध्याची काय परिस्थिती आणि वाहतूक सुरळीत व्हायला किती वेळ लागू शकतो? हा जो भाग आहे हा दक्षिण भारताचं जे रेल्वेचं मुख्य याच्यासोबत जोडल्यामुळे जे दक्षिण भारतातले सगळे अधिकारी आहेत त्या डिव्हिजन मधले ते इथं दाखल झालेले आहे। अधिकाऱ्यांसोबत जे बोलणं झालं आहे त्याच्याप्रमाणे सध्या 5 ट्रेन्स ज्या आहेत त्या कॅन्सल करण्यात आल्या, ज्याच्यामध्ये भागानगर एक्सप्रेस ही मुख्य आहे जी बल्लारशाह ते हैदराबाद या मध्ये धावते। यासोबतच तेलंगणा एक्सप्रेस जी आहे हैदराबाद टू न्यू दिल्ली ही सुद्धा कॅन्सल करण्यात आलेली आहे आणि इतर ज्या गाड्या आहे म्हणजे जवळजवळ 60 गाड्या ज्या आहेत त्या इतर मार्गाने वळवण्यात आलेल्या आहे, नांदेड मार्गे, माजरी मार्गे। सध्या जे बोलणं झालं आहे त्यानुसार किमान 6 ते 7 तास लागू शकतात हे पूर्ण जो रूट आहे हा क्लिअर करण्यासाठी, आणि पहिला रूट जो आहे तो अंदाजे 6 तासामध्ये क्लिअर होईल असं रेल्वे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जी दक्षिण आणि उत्तर भारतातली जी रेल्वे वाहतूक आहे ती प्रभावित झालेली आहे आणि याला किमान 6 ते 7 तास नॉर्मलाइज व्हायला लागू। नक्कीच म्हणजे अजून बराच वेळ लागण्याची शक्यता आहे। सारंग, ताजी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।